ठरलं तर मग या मालिकेच्या आता 7 नोव्हेंबरच्या जबरदस्त भागामध्ये इकडे प्रियाचा पर्दाफाश होत रविराजांना नालायक प्रियाचं खरं रूप समोर येणार आहे. इकडे आता अर्जुन सायलीला विचारत असतो की तुमच्यासारखी हुबेहूब सही आता कोण करू शकतं. यावरती सायली खूप विचार करते आणि तिच्या डोक्यामध्ये एकच नाव येतं, ते म्हणजे प्रिया. प्रिया या सगळ्यामध्ये हुबेहूब माझ्या नावाची सही करू शकते, कारण ना या सगळ्यामध्ये प्रिया कधीही कधीही माझी सही करायची आणि आता आश्रमात सुद्धा ती असं काहीतरी फ्रॉड करायची. पण माझे डिवोर्सचे पेपर तिने तयार केले. यावरती अर्जुन म्हणतो हो, कारण तिला तुम्हाला या घरामध्ये सगळ्यांच्या समोर कमीपणा द्यायचा होता आणि म्हणून तिने हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून तिने हा सगळा डाव रचलाय. पण आता तिचा डाव आपल्याला फोडायला पाहिजे. असं म्हटल्यावरती अर्जुन विचार करतो की सगळ्यात महत्वाचं, सानेंना फोन करून मी सत्य विचारून घेऊ. आता साने काही अर्जुनचा फोन उचलायला मागत नाहीत. मग चिडलेला अर्जुन आता सानेंना वेगळ्या नंबरवरून कॉल करतो. त्याच वेळेला साने काही फोन उचलत नाही. अर्जुन तडक सानेंच्या ऑफिसमध्ये जातो आणि साने, काय झालंय, तुम्हाला जास्त मस्ती आले का? मी तुम्हाला कॉल करतोय, तुम्ही काही कॉल उचलत नाहीयेत का? तुम्हाला काही आपल्या वकिली लॉचे किंवा लॉचे काही एथिक्स माहिती आहेत की नाही? यावर साने म्हणतात, काय काम माझ्याकडे काढलं तुम्ही? यावरती अर्जुन म्हणतो, आता तुम्हाला काय काम काढले ही आठवण पडते. चैतन्य म्हणतो, आम्ही तुम्हाला किती कॉल केले, हे काय बघा, तुम्ही एक कॉल उचलत नाहीयेत. साने गडबडतात. त्यावरती चैतन्य म्हणतो, तुमच्यावरती फ्रॉडचा आम्ही आता पूर्णपणे केस टाकणार आहोत. यावर साने म्हणतात, मी केलंय का? मला सांगाल का की माझी काय चूक आहे या सगळ्यामध्ये? यावरती मग मात्र आता इकडे लगेचच बोलायला लागतो चैतन्य, तुम्ही या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांच्या अपरोक्ष त्यांच्यावरती तुम्ही डिवोर्सची केस फाईल केलेली आहे आणि हे काही आम्हाला पटलेलं नाहीये आणि सायली सुभेदार यांनी डिवोर्सची केस फाईल केलेलीच नाहीये, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या वतीने डिवोर्सची केस पाठवलीत. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे आणि या सगळ्यासाठी तुम्हाला माफी मिळणार नाही. तुमच्यावरती केस टाकण्यात येत आहे. असं म्हणत इकडे आता सानेंवरती केस टाकण्याचा पूर्णपणे इकडे विचार असतो. साने गडबडतात आणि माझं ऐकून तरी घ्या. यावरती अर्जुन म्हणतो, बोला. आणि अर्जुन आता बोलणं रेकॉर्ड करायला लागतो. अर्जुन बोलणं रेकॉर्ड करायला लागतो. त्यावरती साने सांगायला लागतात, माझ्याकडे आलेली होती म्हणजे आता तन्वी किल्लेदार ही रविराज किल्लेदार यांची मुलगी. त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यामध्ये मी रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि त्यांनी मला पाठवलेलं आहे, त्यांना अर्जुन आणि सायली यांचा डिवोर्स करायचा आहे, त्यासाठी मी तुमच्याकडे आले, नाहीतर तुमची सनद मी रद्द करेन. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हण, हे सगळं तुम्ही आता या सगळ्यामध्ये आम्ही रेकॉर्ड केलंय, पण ज्या वेळेला आम्ही आता हे सगळं रविराज किल्लेदार यांच्या समोर आणू त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी फोनवरती बोलाल का? चैतन्य म्हणतो, हे तर आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याशी फोनवरती बोलून घ्या. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे साने म्हणतात, ठीक आहे, पण मला असं वाटलं की रविराज किल्लेदार यांनी जर का हे सांगितलेलं असेल तर रविराज किल्लेदार यांनी बोलल्यावरती मग आम्ही आता काय बोलणार? असं म्हटल्यावरती इकडे आता चैतन्य बोलतो, ठीक आहे, रविराज किल्लेदार यांनी काही केलेलं नाही, ही गोष्ट 100% खरी आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला फोन केला की तुम्ही ही डिटेल्समध्ये बातमी सांगा, एवढं करा. असं म्हणत ते आता इकडे रविराज किल्लेदार यांना बोलवतात. त्यावेळेला आता इकडे प्रियाला वाटतं की अर्जुन आणि सायली या दोघांचा डिवोर्स होणार आहे. या दोघांचा डिवोर्स होत असल्यामुळे कदाचित मध्यस्थी करण्यासाठी बाबांना किंवा आता आईला बोलवलं असेल, कारण अर्जुनने फोन करून रविराज किल्लेदार आणि आता प्रतिमा किल्लेदार या दोघांना बोलवलेलं असतं. दोघं जण ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला अर्जुन आता डिवोर्सचे पेपर हातात घेऊन उभा असतो आणि रविराजला सांगतो, सिनियर, मला तुझी या केसमध्ये खूप मदत हवी आहे. रविराज म्हणतो, काय झाले अर्जुन, म्हणजे तू आम्हाला इकडे बोलवलंस, काय गंभीर प्रकार आहे? यावरती पूर्णाची कल्पना आणि प्रताप हे ऑलरेडी रविराजांना या सगळ्याबद्दल सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये ऐका ना, म्हणजे भाऊजी, सायली आणि अर्जुनचं भांडण झालं होतं. ज्या वेळेला सायली अर्जुनचं भांडण झालं त्यावेळेला सायली रागाने घर सोडून निघून गेली होती.
पण इकडे या सगळ्यामध्ये थोड्याच वेळामध्ये अर्जुनला साने वकिलांकडून डिवोर्सची नोटीस आली आणि आम्ही सगळे पॅनिक झालो. पण त्यावेळेला सायली जीव तोडून सांगत होती की ही डिवोर्सची नोटीस मी पाठवलेली नाहीये. आणि त्यानंतर मग तिने अर्जुनला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि अर्जुनला सुद्धा समजलेलं आहे की सायलीने डिवोर्स पाठवलेला नाही. पण त्यानंतर आम्हाला हे कळत नव्हतं की या सगळ्यामध्ये सानेंनी परस्पर कशी काय नोटीस पाठवली. मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, सानेंना तर आता मी ओळखतो, साने असं काही वागतील असं मला वाटत नाहीये. त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, हे कागद बघ. या कागदावरती जी सही आहे ना, ती सही सायलीची नाहीये. मग ही सही कुणी केले? आणि मुळात मला एक गोष्ट खटकते की साने असं काही सही करणं किंवा साने या सगळ्यामध्ये असं काही चिपगिरी करणं शक्यच नाही. कारण सानेंचा काय संबंध? रविराज म्हणतात, बघू पेपर बघू. तोपर्यंत प्रिया उठते. बाबा चला ना, आपण या भानगडीत न पडलेलंच बरं. म्हणजे किती काही झालं तरी या भानगडीमध्ये आपल्याला काही देणं घेणं नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका. यावरती रविराज म्हणतात, असं कसं तू म्हणतेस? इकडे अर्जुन आणि सायली यांचा जर का संसार पणाला लागत असेल तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मला त्यांच्यामध्ये पडलंच पाहिजे आणि मला या सगळ्यामध्ये बोलायला पाहिजे. तू बस बरं. यावरती अर्जुन म्हणतो, हो म्हणजे कसं सांगायचं की या सगळ्यामध्ये खरंच मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू जर का मला मदत केलीस ना तर या सगळ्यामध्ये खूप मोठा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. मग प्रिया गडबडते. गडबडलेली प्रिया आता, बाबा थांबा ना, काय करायचंय तुम्हाला हे सही बघून? यावरती अर्जुन आता प्रियाच्या समोर येतो आणि, थांब तन्वी, तू अशा पद्धतीने हे क्लिअर केल्याशिवाय जाऊ शकत नाहीस. प्रिया म्हणते, का मी बांधील आहे का तुला? अर्जुन म्हणतो, हो. यावरती आता प्रिया गडबडते आणि, बाबा चला, मी तुम्हाला सांगते ना, मला इकडे थांबायचंच नाहीये म्हणून. यावरती रविराज म्हणतात, हे बघ तू या सगळ्यामध्ये आता असा हट्टीपणा करू नकोस, थांब जरा. यावरती अर्जुन दाखवतो, ही बघ ही सही ना तन्वीची आहे. प्रिया म्हणते, काय माझी सही? का खोटं बोलतोयस तू? मी या सगळ्यामध्ये सही का करेन आणि मी या सगळ्यामध्ये का बरं हे सगळं करेन? तुझा काहीतरी गैरसमज होतोय अर्जुन. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, माझा काही गैरसमज वगैरे होत नाहीये. तू हे सगळं केलंयस ना, हे मी सिद्ध करणार आहे. असं म्हणत अर्जुन ते पेपर दाखवतो. मग प्रिया गडबडते. प्रिया सांगते, तू काहीही सांगशील आणि मी काहीही ऐकीन असं तुला वाटतंय का? बिलकुल नाही. या सगळ्यामध्ये मी तुझी गोष्ट कोणती ऐकून घेणार नाहीये. चला बाबा, याच्या नादी लागू नका. मला आता याच्याशी काहीही बोलायचं नाहीये. असं म्हणत या सगळ्यामध्ये प्रिया आता गडबडते आणि तिकडून जायला उठते. त्यावरती रविराज म्हणतात, थांब तन्वी, बघू दे पेपर मला ते. असं म्हणत रविराज ते पेपर आपल्या हातात घेतात. ते पेपर पाहायला लागतात. तोपर्यंत इकडे आता अर्जुन ते पेपर रविराजांच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, हे बघ. यावरती प्रिया गडबडते, नाही नाही, मी काही केलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, असं कसं? सानेंच्याकडे ही गेली होती. ही सानेंच्याकडे गेली आणि त्यानंतर सानेंकडे गेल्यावरती हिने या सगळ्यामध्ये ते पेपर सानेंकडे सांगितले बनवायला आणि तुझं नाव घेतलं सिनियर. तुझं नाव घेऊन या सगळ्यामध्ये तिने आता हे करण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यामध्ये ती ही गोष्ट विसरली होती की मला ह्या गोष्टी सगळ्या कळणार होत्या की तिने हे सगळं केलेलं आहे. कारण सानेंचं स्टेटमेंट आहे. मी पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाही. हा बघ पुरावा. असं म्हणत अर्जुन तो पुरावा दाखवतो. तो पुरावा असतो सानेंचं रेकॉर्डेड स्टेटमेंट. अर्जुन म्हणतो, हे सानेंचं रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे. कारण आपल्या घरामध्ये उगाचच त्यांना बोलवून मला तमाशे नको होते, म्हणून मी या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे. पण तुला जर का डाऊट असेल या सगळ्यामध्ये, सानेंना कॉल कर, त्यांच्याशी बोल, त्यांना सांग आणि मग त्यांना विचारून आपण हे सगळं बोलूया. असं म्हटल्यावरती प्रियाकडे. त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, का केलंस तू असं? यावरती आता इकडे रविराज पण चिडतात, तन्वी, तू असं काही करू शकशील याच्यावरती आमचा विश्वास नव्हता. का वागलीस असं नीचपणाने? अर्जुन आणि सायलीचं नातं तोडून तुला असं काय मिळणार होतं? तन्वी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सगळेजण प्रियावरती चिडतात. मग आता प्रिया सांगते, नाही, हे खोटं आहे. डायरेक्ट अर्जुन आता फोन लावतो आणि तो सानेंना बोलायला सांगतो. रविराज म्हणतात, साने,
तुमच्याकडे कोण आलं होतं? तुम्ही कोणताही आडपडदा न ठेवता जे काही सगळं आहे ते सगळं सांगून टाका. मग सामे धडाधडा बोलायला लागतात. सामे सांगायला लागतात, हो, तुमचीच मुलगी माझ्या घरी आली होती. तुमची मुलगी इकडे आली आणि तुमच्याच मुलीने सांगितलं की या सगळ्यामध्ये मला मला ना हे असे डिवोर्स पेपर बनवून पाहिजेत. यावरती अर्जुन म्हणतो, ऐकलं सिनियर, हे सगळं हिने केले. मग चिडलेली सायली आता प्रियाच्या समोर येते, खाडकन एक थोबाडीत देते आणि म्हणते, तू आमचं नातं पवित्र कधीही तोडू शकत नाहीस. किती काही झालं तरी 7 जन्माचं आमचं नातं तोडू शकणार नाहीस, लक्षात ठेव. मग चिडलेले रविराज प्रियाला चांगलीच बदड बदडायला लागतात. प्रियाचं सणकन थोबाड फोडतात आणि ते बोलायला लागतात, का वागलीस तू असं? असं वागण्याचं कारण तरी काय तुला? का मुळावरती उठली आहेस सायली आणि अर्जुनच्या? आता या सगळ्यामध्ये तुझं ना तोंड बघायची माझी इच्छा नाहीये. तुला मुलगी म्हणायची मला लाज वाटते. खरंच मला इतकी लाज वाटते ना की तू माझी मुलगी आहेस. आता तुझं माझं नातं खऱ्या अर्थाने संपलेलं आहे. मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाहीये. असं म्हणत रविराज तिला थोबाडीत देतात आणि तिकडून निघून जातात.